भाताची कांजी कशी बनवायची हे उत्तम प्रोबायोटिक अन्न ते आपण बघणार आहोत. आपला जो भात असतो तयार केलेला तो रात्री त्याच्यामध्ये त्याच्या वर येईल एवढं इतपत पाणी घालून ते चांगलं मिक्स करून आपण रात्रभर ते तसंच ठेवायचं आहे. पण झाकून ठेवताना त्याच्यामध्ये थोडी फट राहील असं बघायचं आहे, म्हणजे हवेतील जे बॅक्टेरिया आहेत ते त्याच्यामध्ये जाऊ शकतील. गच्च बंद नाही करून ठेवायचं आहे आणि ते रात्रभर झाकून ठेवल्यावर सकाळी त्याच्यामध्ये आपण दही घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. दही घातल्यावर त्याच्यामध्ये आपण मग काळं मीठ घालायचं आहे आणि जिरेपूड आपल्याला हवी तर आपण घालू शकतो. तसंच कच्चा कांदा व कोथिंबीर याच्यात आपण घालायची आहे. मग आपण फोडणी करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला आवडेल ते घ्यायचं. त्याच्यामध्ये मोहरी, हिंग, जिरं, कढीपत्ता, मिरची असं सगळं घालून घ्यायचं. ही फोडणी गार झाल्यावर ती आपल्या भातामध्ये घालायची आहे की झाली आपली भाताची कांजी तयार. याच्यामध्ये कांदा कोथिंबिरीबरोबर आपण टोमॅटो, काकडी बारीक चिरून, गाजर, बीट, कोबी, मुळा किसून आणि कडधान्यांना मोड आणून भाताच्या कांजीत मिसळले तर ते छान प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक असं मिक्स अन्न आपल्यासाठी तयार होतं. याच प्रकारे पोळी, भाकरी कुस्करून किंवा मुगाची खिचडी घेऊन त्याचीही कांजी आपल्याला करता येईल.